सगळ्यांना मी अवतार कार्याच्या पूर्वी सूचना देतो की प्रत्येकाला इथे आता फुलं दिली जातील. तुम्ही धून गडबडून त्या भगवंतावर पुष्पवृष्टी करायची नाही. भगवंताचा अवतार कार्य झालं की मी इथे फुलं उचलून अवतार कार्य करेन आणि त्यानंतर पुरुष वर्गाने एक लाईन तयार करायची, स्त्री वर्गाने एक लाईन तयार करायची आणि ती फुलं खाली पडणार नाही याची दक्षता घेऊन भगवंतावरती पुष्पवृष्टी करायची. बसत्या जागेवरनं फेकू नका, तो भगवंताचा अपमान आहे. आणि म्हणून सूचना सांगली त्या दशरथ राजाला 3 पत्नी आहेत. अनेक राण्या होत्या तरी ती 3 पट्ट नाही. आता राजा म्हटल्यानंतर काय कमी हो, दाल दासी लोकं चाकर गरीब माणसं सगळं, पण तरी सुद्धा सुभाषितकार म्हणाले यात्र नास्ति गतिमंथन कोशो यात्र नो लघुलघु शिशु यात्र नास्ति गुरुगौरव पूजा. जंगाने पाळण्यात घालपाच्या पहिले अशी फुला दिता सगळ्या पिशव्यान घालून यात्र नास्ति गतिमंथन कोशो. जिथे डाग उसळल्याचा आवाज येत नाही. यात्र नास्ति गतिमंथन कोशो यात्र नो लघुलघु शिशु. त्या संसारामध्ये लहान मुलं वापरत नाही. ते संसार कसे, ते अरण्यच. आणि यांच्या पत्रामध्ये सगळं होतं, फक्त संतती पाळण्यात घालतात त्यांना. फुलं आणि दशरथ महाराजांना आणि